नमस्कार मित्रांनो, सोहम यस गावंडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 13वा. ग्राम निर्माण कला. श्री गुरुदेवाय नमः. हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे. आपुले ग्रामची करावे गोजिरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले. आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले. गावा माझी शहरी यंत्राधिके आली, गावाची उद्योग कला मेली. कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी, शहरी गेली गावाची बुद्धी, शहरी गेली गावाची समृद्धी. कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी, तेही गेली. गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी वशी चालविती. विशेष बुद्धी शक्ती संपत्ती, याचा ओघ दुसरीकडे. उत्तम शिक्षित सामर्थ्यवान, ते नोकरीसाठी फिरती वनवन. उद्योगधंदे वा शेती कोठून होईल उन्नती गावाची. हे सर्व जरी लक्ष पुरविती, तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वांसी पोषिती. बेकार दीन कोणी नुरे, कारण गावीच कच्चा माल. ज्यावरी जगता येई खुशाल, तो गावी पक्का नोहे म्हणून हाल. गावाचे आमुच्या कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपाटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनी ते उपाशी. त्यांच्या सुखाचे मुख्य साधन, सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान शक्ती सामर्थ्य इकडे योजून, गावी वाढवावे स्वावलंबन. आळस झाडून सर्वांचा जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम. घरोघरी चालावे काही काम, आपुले करोनी दुसऱ्यासी निष्काम. मदत करावी मानवांनी, घरी मुलाबाळांनीही राबावे. शेती काम धंदे हस्ते करावे, बायको पोरांसहित सुखी व्हावे. कष्ट करोनिया हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन. हाची धर्म आहे महान, गावकरी लोकांचा. गावचा एक एक घटक बनवावा कलावंत सेवक. जो आपुले घर सुरेख करोनी गाव शोभवी. कष्ट करणारांचे जीवन शोभा देते देवाप्रमाण. स्वतः स्वावलंबी होऊन सहकार्य करी जो गावाशी. पहिले पाऊल घरचा धंदा, दुसरे पाऊल दारचा प्रबंधा. पुढे ग्रामसफाईच्या छंदा, लावोनी घ्यावे आनंदे. असे हे कष्टाचे स्वरूप, वाढवीत जावे आपोआप. नाना कलांचे देणे रूप, कष्टा लागी शिकावे. कला असे मानवासी भूषण, परी पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण. जगावे सुख समाधान धरोनिया अंतरी, ऐसी असावी सर्व कला. नाही तरी वाया गेला प्राणी जन्मला आणि मेला नाहकची. कलेनेच माणसाची ओळख, एरवी कोण पुसतो आनिक. तुम्ही आहात रावकी रंक, आता कोणी पुसेना. जरी असले कोणी धनवान, तरी व्हावे त्यांनी कलापूर्ण. यातची आहे शहाणपण श्रीमंतांचे, नाही तरी घरचे सर्वची बेताल. समजेना गाणे वाजविणे समकाल, परी गाणारे आणोनी खुशाल. जागरण करविती प्रयासे, म्हणती आमुचा उत्सव महान. करावे काही नवरात्र म्हणून, यासाठी आणिले गाणारे कलावान देवापाशी. आम्हास काहीच कळेना, म्हणून बोलविले ऐकणारांना. त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना, आम्ही हसावे पाहोनी. काय करावी ऐसी रीती, आपणासी नसे ज्याची मती. त्यापेक्षा आपणही शिकावी कोणती कला अंगी. दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला सेना का पारवा. परी स्वावलंबी कलेचा रावा, बोलवावा प्रत्येकाने. अहो जीवनाची एकतरी कला, असावी लागते मानवाला. तरीच तो मानव शोभला, नाही तरी कल्ला जीवनाचा. गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंगमेहनतीची कला आवश्यक आहे जीवनासी. सुंदर लिहिणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी. जरा न दिसे टाळाटाळी, कोठेही कलावंतांची. जीवनात यावा सरळपणा, साधा सात्विकतेचा बाणा. हृदय निर्मळतेचा निशाणा, कलावंतांचा धर्म हा. एरवी कला सर्वांनाच येते, कले वाचुनी नाही रीते. परी तारतम्य पाहिजे तेथे, लोकांपुढे न्यावया. कष्ट करोनी आपुल्या हाते, आदर्श करावे घराते. असेल जरी झोपडी, ते भासवावी नंदनवन. माती मिळवूनी घरे बांधिली, परी चुन्यापेक्षाही सुंदरता आली. थोडके पैसे लावूनी केली रचना सगळी घराची.
आपुल्या गावीच विटा केल्या, मडकी सुरया ओतल्या भाजल्या, कवेलू कुंड्यांसहित निर्मिल्या. आपुल्या गावी लाकडे तासोनी सरळ केली, त्यात सात्विकतेची प्रतिभा भरली. गावाच्या सुताराला आली कला आमुच्या, गावीच केले हातोडे खेळे. ऐरणी कुऱ्हाडी सापळे विडे, पावडे कुदळ्या शिंके आदी सगळे सामान जीवनाचे. दगड फोडोनी फाडी केली, सरळ चिरेदार टापोनी छाटली. इमारतीस बसविता दिसली सुंदर सगळी, फडे झाळणी चटई नवार, पलंग पायपूस मोठ समदोर. सुंदर केले डवरे वखर नव्या धरतीचे, फडे झाडणी चटई नवार, पलंग पायपूस मोठ संदोर. सुंदर केले डवरे वखर नव्या धरतीचे, कापूस पिंजोनी सूत कातले, सुंदर वस्त्र स्वेटर विणले. बेरड्या मुसके दोर बनविले, जाळे उतारी सहित. कोणी केली शेतीची रचना, धुरे बंधारे वाफे नाना. पाहता दिसतील सरळ लैना, शेती माझी झाडे दिसती ओळीत बद्ध. सरळ सुंदर हिरवी शुद्ध, घर मालकची करी खुद्द. काम आपुल्या हातांनी घराभोवती बाग केली, सांडपाण्यावरी झाडे लाविली. फळा फुलांची रोपे वेली, भाजीपाला नित्याचा. घरातुनी बाहेर दिसेना पाणी, प्रवाह करीतसे आतुनी. धूर जातसे धुरांड्यातुनी, गोठ्यात गोमूत्र न साचे. घरा माझी निर्मळपण, टापटिपीचे वर्तन. प्रत्येक वस्तू ठेविल्याचे भान, सरळ दिसे पाहताची. सर्व वस्तूंची लिहिली नावे, सामान घेता न लगे सांगावे. घरी येताची दिसते बरवे, काय आहे दारासमोर जे जे दिसले, ते ते कलेनेची सुंदर सजले. आपुल्याच गावी निर्मिले कलाकारांनी, जरा न दिसते उसनी ऐट. परकीयांकडोनी करविला थाट, सामान आणले भरमसाठ परदेशीचे. जे दिसले ते आपुल्याच गावीचे, अथवा प्रांतीचे देशीचे. तेने कौतुकची आमुचे सर्व करीती, ऐसी घरादारांची सुंदरता. आपणची आणावी स्वतः, कोणीही डोळे भरोनी पाहता प्रसन्न होती अंतरी. ऐसी कला असावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत. नखशिकांत ओजही त्यात, जो जीवन जागवी देशाचे. कुणाची कला शरीर भूषवी, कुणाची घरी टापटीप दर्शवी. कुणाची कला गावची सजवी, हौसेने आपल्या. मानवी कला गाव शोभवी, गावाची कला प्रांत जागवी. प्रांताची कला देश भूषवी वैशिष्ट्याने. ही सर्व कला कुसरी, मानवासची साधे बरी. परियोजकता असावी अंतरी कलावंताच्या, नाहीतरी टोपशिरी विदेशी. आणि खादी पंचाकटीसी, मारुतीचे तोंड लंबोदरासी. ऐसे होते एकाने दिवाणखाना सुंदर केला, पाहताना आनंद झाला. परी शौचकूपची बिघडला होता त्याचा, परिचय घेणारा आला घरी. प्रथमची चढला शौचगृहाभितरी, आत पसरली घाणची सारी. स्वच्छता खरी दिसेना, मग पाहिले स्वयंपाकघर. कांदे बटाटे यांचे फोतर, चुली आतची राख केर. झाडूही नव्हता लागला, पानाचा पीक कोपऱ्यात. कपाटा मागे घाण बहुत, दुमडोनी बघता सुंदर बिछायत. कचरा कागद त्या खाली, म्हणे वाहो कलावंत, बघा जरा जाओनी आत. सारवण झाले नाही 7 दिवसापासोनी दिसतसे, बाकी सगळे केले सुंदर. परी एवढेची गालबोट त्यावर, ऐसे असो नये अंतर. कले माझी कला असावी सर्व निपुण, आत बाहेर निर्मळ पूर्ण. हात फिरे तेथे लक्ष्मी धावून येते मग. या परी कलेने घर सजविले, आपुले जीवन सुंदर केले. परी गाव असेल बिघडले, तरी ते सौंदर्य टिकेना. काळ्या शरीरावरी कोड, तैसे दिसेल ते एकटे देंड. म्हणून गाव करावे आदर्श सुघड, कलांनी आपुल्या गावी असावी सेवक मंडळे. ज्यांना मुखी राम हाती काम हे कळे, अखंड चालविती कामाचे सोहळे. ग्रामसेवेसाठी श्रमदानाचे सप्ताह घेऊनी, रस्ते करावे दुरुस्त सर्वांनी. शोषक खड्डे मोऱ्या करोनी, सांडपाणी थांबवावे. रस्त्या माझी एकाऱ्या असती, पांदन झाली निमुळती. गोखरू काटे झुडपे वाढती, सर्व व्यवस्था लावावी. डोंब साचते पडती डेरे, ठीक करावे मार्गी सारे. शौचगृहे ही नव्या प्रकारे निर्वावी सर्वांसाठी. नदी तळ्या काठची स्वच्छता, तेथे पार घाट आदींची व्यवस्था.
उत्पादन वाढवाया तत्वता उपयोग घ्यावा जलाचा. गावातील मार्ग विहिरी घरे सुंदर सजवावी पशूंची कुटीरे. ठायी ठायी मूत्री घरे नाल्या करणे निर्माण. संडासाची या दुतर्फा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण. ढोले ठेवावे मधामधातून कचरा त्यात टाकवाया. चहूदिशांनी गाव सुंदर वारे करोत जीवन संचार. कोठेही घाण कोणी घर पाहताना न दिसावे. घरे मोडकी असतील कोठे सर्वांनी जावे तया वाटे. मिळोनी करावे चोखटे हाही आमुचा म्हणोनिया. घरे खिडक्या विण अंधारी कोंदट दमट बसकी सारी. गुरांचा गोठा घरा भीतरी ऐसे राहू न द्यावे. गोटे ओटे करावे दुरुस्त कोपरे खंडारे गैरशिस्त. राहू न द्यावे अस्ताव्यस्त वाकडे तिकडे. हे सर्व खणोनी काढावे दोरी लैन धरोनी नवे. मोकळे चाकळे मार्ग करावे उल्हास व्हावे जनलोका. मार्गी नसावा लाकूड गोटा साफ दिसाव्या चारी वाटा. कोणी अडला असेल करंटा त्यास वळवावे गावाने. कुंपकाठी गवती शाकार गावी नसावा शक्यतोवर. उडवे हुडे पुंजाकेर बैल तैसा न राहू द्यावा. फास गवत गंजी कडबा गुड भूस उपनने अथवा खळवाड. कुंभार आवा अग्निकुंड सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या. मेली जनावरे कोठेही नेली गावभरी घाण मांसाहाडे आली. ऐसे न व्हाया पाहिजे नेमली जागा उधळण्या गाडण्याची. जेथे तेथे सूचना फलक लाविले पाहिजेत मार्गदर्शक. शोभवावेत रस्ते चौक थोरांची या नावांनी. मार्गावरी अंधार पडे तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे. ऐसे करावे चहूकडे कार्यकर्त्यांनी. गावी शाळा निर्माण करावी कोंडवाड्याचीही व्यवस्था व्हावी. बाजार गुजरी अवश्य असावी सोयीसाठी व्यवस्थित. नाही तरी गावी बाजार भरला शिस्त नाही दुकानाला. कोणताही माल कोठे ठेवला झाला सगळा कल्लोळ. लोक एकमेकास खेटती काही कांचे खिसे कापती. नाही समजली चालीरीती माणुसकीची. तरुण पाहती भलतीकडे बोल बोलती वेडेवाकडे. चालती इकडे पाहती तिकडे तेने धक्के बसती लोका. कोणी मध्येच माल उपनती कोणत्या गाडती गाड्या सोडती. बकऱ्या गाई मोकाट फिरती मध्येच मांडती मिरच्याही. लैन नाही दुकानांप्रती कोणी कोठेही माल मांडती. या सर्वांमुळे होते फजिती घेणारा आणि देणाऱ्यांची. त्यात माशांचा अवघा घोळका कोणी म्हणेना कोणा ऐका. सर्वत्र पैसा कमवण्याचा झोका चालत असे हौसेने. कोणी म्हणेल ऐसे का करतो दुकानदार म्हणे आम्ही कर देतो. मग आम्हाला कोण काय म्हणतो सांगा सांगा. ऐसे जेथे जेथे होते दुरुस्त करावे सगळे तेथे. प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते कोणी हट्ट करीना. आपुले जेव्हा जनन ऐकती तेव्हा सभाद्वारे करावी दुरुस्ती. सांगून पहावे सरकाराप्रती दुरुस्त कराया गाव सारे. मुख्य आपुली असावी समिती जी सुंदर ठेवील बाजाराप्रती. वजन मापे माल जागा पद्धती सर्व चोख करावया. सर्वांच्या पिकांची आरक्षणा गावी येऊ न द्याव्या वानरसेना. अशाही कराव्या समित्या संघटना नाना कार्यास्तव. सर्वांगीण असावी ग्रामरचना मनोरंजनासहित पुरवाव्यात भावना. जेणेकरून ग्रामवासियांना आठवणा ये शहराचा. व्याख्याने कीर्तने कलापथक वादविवाद पोवाडे नाटके सात्विक. ऐसी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांनी. एक असावा सुंदर बाग त्यात मनस्वास्थ्यांचेही असावे अंग. प्रसन्नता वाढाया नाना रंग वृक्षवेली लता कुंज. त्यात क्रीडांगणे पाळणे बालक युवकांची प्रसन्नविती मने. जातीपातींचे विसरोनी रडगाणे सहभोजने चालवावी. गावी विश्रामगृह असावे ज्यात पाहुणे उत्साही बरवे. सर्वांस मुक्तद्वार ठेवावे उतरविण्यासाठी. तेथे असावी सुंदर विहीर पाणी पिण्याची थंडगार. वचने असावी उद्बोधक सुंदर भिंतीवरी सर्व. सुंदर करावा आखाडा मुले बागडती उल्हासे तडा तडा. आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवावया. सुंदर मुलांची शरीरे दिसती गुलाब जैसे गोजिरे. बागची फुलले हरे भरे सुपुत्रांचे. सुंदर असावे वाचनालय नाना ग्रंथ ज्ञानमय. करावया सुबुद्धीचा उदय गावलोकी. काय चालले जगा माझी कळावे गावी सहजासहजी. मनोनी वृत्तपत्रे असावी ताजी आकाशवाणी ही त्या ठाई.
तैसेची असावे हस्तलिखित मासिक, अक्षर गावाचे व्हाया सुरेख, लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी, सहज करावे विचार आणि वृत्त, म्हणून फळा असावा चौकात, ती जणू ज्ञानेश्वराची भिंत, ज्ञान देई सर्वांसी, अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे, म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे, घराघरावरी नंबर द्यावे, नामपाटी लावूनिया, गुराढोरांची औषधे जाणती, सहाय्य द्यावे त्या ग्रामीणांप्रती, अनुभूत नुसके लोकगीतादी किती, संग्रह त्यांचा करावा, गावचे आरोग्य असावे उत्तम, सर्व प्राणी मात्रांसी लाभावे क्षेम, म्हणून चालवावे आरोग्यधाम गावा माझी, आपुल्याच गावची वृक्षवल्ली, कंदमुळे आणोनी औषधे केली, निसर्ग उपचारांसहित दिली पाहिजेत वैद्ये, चालवावे ऐशा वैद्यांप्रती, सर्पादी विषय उतरविती, घाव बुजविती, हाड जुळविती, औषधे ऐसी अनुभवोनी, जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहांचीही योजना, दोहोंचीही आवश्यकता ग्रामजना, भासत असे अत्यंत, गावचे वैद्य गावच्या सुईनी, गावे घ्याया तयार करूनी, नवनवी ज्ञान साधने देवोनी, सर्वतोपरी गावी असावे पोष्टस्थान, त्वरित कळावया वर्तमान, परस्परांचा व्यवहार पूर्ण, पत्रोपत्री चालावया, ऐशा सर्वची सुखसोयी, लोक करू शकतील निश्चयी, स्वावलंबी राहोनी सर्वही देतील सेवा सहकार्य, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत, स्वावलंबी ग्रामनिर्माण कला कथित, 13वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.